महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्रातील ग्रंथालयांचा कायापालट होणार, 40% अनुदानासह विविध मागण्यांना मंजुरी। ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। मंत्रालयीन बैठकीत महत्त्वाचे निर्णय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थ राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे कर्मचाऱ्यांकडून कौतुक। राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयांचे सक्षमीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत अत्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत। सार्वजनिक ग्रंथालयांना 40% अनुदान मंजूर करण्यासोबतच 25, 50, 75 आणि 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना विशेष अनुदान देण्याच्या महत्त्वाकांक्षी निर्णयांमुळे संपूर्ण राज्यात ग्रंथालयीन संघ आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थ नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची दालनात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रंथालयांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे, ग्रंथालयाचा वर्गबदल करणे आणि ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दलित मित्र पुरस्काराप्रमाणे सुविधा देणे यासारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली। याप्रसंगी ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी संबंधित शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रे तातडीने मागवून लवकरच अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दाखवलेली सकारात्मक तत्परता व अभ्यासवृत्ती यामुळे ग्रंथालय क्षेत्रातील सर्व घटकांकडून दोन्ही मंत्र्यांचे मनपूर्वक कौतुक व अभिनंदन केले जात आहे। या महत्त्वपूर्ण शिष्टमंडळात संघटनेचे कार्यवाह नंदू बनसोड, नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रेमराज कुबडे, रामटेक तालुका संघाचे अध्यक्ष दीपक मोहोड, कार्यवाह सागर लांडे, सुनील बादुले, मनोज मानकर तसेच सौ मीनाक्षी बनसोड यांचा समावेश होता। शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीला आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।